श्री माताजी यांचे उद्दिष्ट, मग सर्व सहयोगी यांच्याकडून श्री माताजी यांच्या अपेक्षा, सहयोगी यांनी त्यासाठी पार पाडायच्या जबाबदाऱ्या, आणि आता आपण जो टॉपिक घेतो तो विश्व निर्मला धर्म याचे मार्गदर्शक तत्व, मूलतत्व, बेसिक प्रिन्सिपल्स. कैलाश काका. माताजी, हिंदी ज़्यादा अच्छी आती नहीं और टेक्निक भी बहुत कम है, तो थोड़ा गलती हो सकती है, तो आप कृपा करके समझ लीजिए. विश्व निर्मल धर्म जहाँ तक श्रीमान से मैं सीखा हूँ वही मैं बताऊंगा. शायद मैं गलत भी हो सकता हूँ. विश्व निर्मल धर्म ये अपने अंदर ही है. निर्मला जो नाम है, अपनी जो पिंगला नाड़ी है वो नी है, महालक्ष्मी नाड़ी है वो माँ की शक्ति है, म है, और महाकाली जो नाड़ी है वो ल की शक्ति, प्रेम की शक्ति है, निर्मला. यही प्रेम का धर्म अपने अंदर अपने को स्थापित करना है. विश्व निर्मल धर्म यानी कि विश्व में जितने भी सीकर्स है, चाहे सत्य शोधक साधक है, उन सबसे निर्मल प्रेम करना एक उसका मेन उद्दिष्ट है. ये माँ की कृपा से अपने अंदर स्थापित होती है सामूहिकता. दूसरा एक उद्देश्य, हर सीकर के हृदय में आत्म शांति होनी चाहिए. अपने लिए, अपने परिवार के लिए, अपने आजू बाजू जो रहते लोग उनके लिए, अपने राज्य, देश, पूरे विश्व के लिए अपने हृदय में शांति चाहिए. वो शांति माँ ही अपने हृदय में बैठाती है. परमेश्वर का स्वरूप भी शांति ही है. और तीसरी बात है, विश्व निर्मल धर्म जो अपनाता है उसके अंदर सच्चाई होनी चाहिए. सच्चाई के बिना आप विश्व निर्मल धर्म के अनुयायी नहीं हो सकते. और ये सच्चाई ही माँ के प्रेम शक्ति से अपने अंदर आती है. जब ये तीनों गुण अपने अंदर आ जाएंगे तब जो अपने भाई ने पहले बताया कि अपन निर्मलाइट हो सकते हैं. और ये सिर्फ और सिर्फ कुंडलिनी माँ की कृपा से हो सकता है. इसलिए हमें हर वक्त अपनी कुंडली माँ से ध्यान के टाइम में सुबह शाम 2 मिनट यही प्रार्थना करनी है कि ये जो परमपिता परमात्मा के गुण हैं, सबसे प्यार, सबके लिए हृदय में शांति, और मेरा सारे समाज के प्रति, विश्व के हर इंसान के प्रति सच्चाई, ये गुण हमारे अंदर जागरूक कर दो. अगर इतनी बात हमारे अंदर आ गई तो समझ लो हम निर्मलाइट बन गए. और फिर हमें देख के जो दुनिया है वो सोचेगी, अरे भाई ये किधर से आए लोग, ये शांति रूप किधर से आए. और वो अपने को पूछेंगे, अरे भाई तुम ऐसे क्या करते, तुम्हारे अंदर यह गुण कैसे, इतनी शांति कैसी है, इतनी सच्चाई कैसी है, इतना प्रेम कैसा है. तब उनको बताओ माँ की महिमा, वो दौड़ते चले आएंगे. सहयोग बढ़ेगा. बुद्धि से कितना ही कर लो, कुछ नहीं होने वाला, रिजेक्ट हो जाएगा सब. आपने को देख के सहयोग फैलने वाला है. ये बात अपने हृदय में पूरी तरह से ठान लो. सबसे पहले मुझे मेरी घाघर भरनी है, और लोगों की वो जो घाघर में पानी है उससे प्यास बुझानी है. अपनी घघरी में पानी नहीं रहेंगे तो आप किसकी प्यास बुझा सकते हैं. तो सबसे पहले अपने को जो माँ ने
जो शक्ति दी है निर्मल प्रेम, करुणा, शांति और सच्चाई की, ये अपने अंदर पूरी तरह से अपने को स्थापित करना है सबसे पहले, उसके बाद लोगों को बांटना है, तब सहयोग बहुत जोर से फैल जाएगा और माँ की जो इच्छा है, सपना है इस सृष्टि में राम राज्य लाने की, वो सफल हो जाए। जय श्री माता। जय श्री माता जी। हिंदी इतनी अच्छी नहीं है और ज़्यादा एक्सप्लेन नहीं कर सकता हूँ, इसके वजह से मराठी में बात करता हूँ। प्रथमतः श्री माताजींच्या चरणाशी वंदन करतो आणि खूप महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज श्री माताजींच्या कृपेत चालून आलेला आहे, तो म्हणजे विश्वनिर्मल धर्म। मला वाटतं ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी एवढे साधक असावेत आणि आजही एवढे साधक आहेत, तर हा तसं बघायला गेलं तर एक खूप सिरियस विषय आहे आणि या विषयामध्ये जो सहयोग आहे त्या सहयोगामध्ये जे आपण आहोत त्या श्रीमाताजींकडून आलेल्या जे काही ब्लेसिंग्स आहेत, या ब्लेसिंग्समुळे आपण थोडे कॅज्युअल झाले, नाहीतर हा विषय खूप सिरियस आहे। बघा, आनंद तांडव वगैरे जे प्रतिमा आपण बघतो, तर श्रीमाताजींचं अवतरण झालं, परमेश्वराला आनंद झाला, सगळ्या देवदेवतांना, सृष्टीला आनंद झाला। त्याचं कारण काय की देव, वसु, गंधर्व, मानव सगळेजण पूर्वी फार उपास पण करायचे। काहीतरी सृष्टीवर जर का काहीतरी हानी आली तर ही कळू देण्यासाठी आपल्या आया बाया ज्यांना म्हणतो ह्या उपास तापास पण करायच्या आणि हे याचं कारण काय की परमेश्वराला कुठेतरी गारानं घातलं जायचं। आणि मग आपल्याला माहिती गेला मागचा काळ, समजा आक्रमण झाले यवनांचे, बरेच शिवाजी महाराजांचा काळ झाला, इंग्रजांचा झाला, त्याच्या आधीचाही झाला आणि आताचा ज्या वेळेला श्री माताजींचं अवतरण झालं त्याच्या थोडंसं आधीच। तर फार भयानक असा काळ होता आणि त्याच्यानंतर श्री माताजींचं अवतरण हे गरजेचं होतं। मग या अवतरणाचं काय उद्दिष्ट असू शकतं की सृष्टीमध्ये जे काही ज्या काही अनिष्ट प्रवृत्ती चाललेल्या आहेत ह्या समूळ नष्ट व्हावं, हे श्री माताजींच्या अवतरणाचा मूळ हा उद्देश। आणि मग त्यावेळेला श्री माताजींचं अवतरण झालं आणि देव सर्व सृष्टी आनंदी झाली आणि हे अवतरणाचा उद्देश श्री माताजींनी डोक्यात ठेवून जो योग स्थापन केला त्याला नाव दिलं सहजयोग। आणि हा जो काही सहजयोग चालू केला हा श्री माताजींनी या उद्देशासाठी केला की जनसामान्यांचं भलं त्याच्यातून झालं पाहिजे, सृष्टीचं भलं त्याच्यातून झालं पाहिजे, सर्व प्राणी मात्रांचं भलं त्याच्यातून झालं पाहिजे। आता ऐकलं मी कोणीतरी बोललं की ऑस्ट्रेलियामध्ये अमेरिका का आता लॉस एंजलिस, तर बघा सृष्टीचं भलं कसं होतं सहजोगाने, जर तिथले समजा काही प्रवृत्ती चांगल्या असत्या किंवा ही गोष्ट झाली नसते, याच्या मागे भरडलं कोण गेलं, त्या जंगलातले प्राणी पण गेले ना, ही गोष्ट आहे। समजा आपणच सहजयोग वाढवला नाही तर आपल्याला तर दोष आहे, बाकीचे पण भरडले जाणार आहेत आणि आपणही त्यामागे भरडले जाणार आहोत। म्हणजे हा उद्देश फार मोठा आहे, आदिशक्तीचं अवतरण या विश्वावर होण्याचा। आणि याच्यानंतर श्री माताजींनी सांगितलं की हा विश्व निर्मल धर्म आहे। हा धर्म कुठला आहे? विश्व निर्मल धर्म आहे। तुम्हाला जगाच्या पाठीवर सर्व लोकांना या धर्मामध्ये आणायचंय। जर आणू नाही शकले तर ह्या धर्माकडे, हा धर्म कसा चालतो, याचं आचरण काय आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणजे काय बघा, जर शाळेत कुठेतरी 5 विद्यार्थी हुशार असतील ना तर 50 विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना कळतं की हुशारी काय। म्हणजे काय की सहयोगी जरी थोडे असतील ना
तर नॉन सहयोग्यांना देखील कळायला पाहिजे की खरे संत काय आणि खरा समाज कसा असला पाहिजे यांच्याकडे बघून. म्हणजे सहयोग फार पसरला पाहिजे, खूप सगळे सहयोगात आले पाहिजे याची गरज नाही. बघा श्रीमाताजी बोलल्या की सहयोग खूप पसरला तर फुटल, खरी गोष्ट आहे ती. आणि आपण बघितलंय कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ह्या सगळ्या गाव सगळे बघितलंय. मग गरज काय, तर गरज ह्या धर्मामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी या धर्माचं आचरण नीट करणं गरजेचं. आरडगावला त्या हॉलचं इनॉग्रेशन होतं, लोक आले, संबळ वादक वगैरे आले आणि ते संबळ वादक नॉन सहयोगी होते. तर त्यांच्यात बोलणं काय चालू होतं माहिती का, ते त्यांच्या सोबतच्या लयकाला सांगत होते आपण पण इथे ना म्हणे केंद्राला यायचो, त्याच गावातले होते ते. तर हे लोक आहे ना म्हणे वेगळेच दिसायला, हे लोक काय वेगळेच दिसायला. म्हणजे भले त्या 5-6 संबळ वादकांनी सहयोग स्वीकारावं न स्वीकारावं, परंतु त्यांच्या ह्या सहयोगांकडे बघून त्यांच्या मनात निगेटिव्ह थॉट्स नाही येणार. आलं लक्षात? म्हणजे काय की ज्या काही समाजामध्ये हा जो धर्म श्रीमाताजींनी आपल्याला दिलेला आहे, आपली जबाबदारी हा धर्म दाखवण्याची. एक लक्षात घ्या, आपली जबाबदारी काय आहे, हा धर्म समाजासमोर मांडण्याची. म्हणजे बघा एखादा डायरेक्टर आहे, तो पिक्चर दाखवतोय, समजा एक पिक्चर दाखवतोय, आपण बघतोय, त्याच्यातून समाज सुधारतोय नाही सुधारतोय. आजकालची पिक्चर बघा कशी, बरोबर? तिथले ते कॅरेक्टर म्हणतात का तुम्ही आमच्यासारखं वागा, आमच्यासारखे कपडे घाला? नाही म्हणत ते. आपलं काम कुणाला आणायचं नाही, कुणाला आणायचं ते श्रीमाताजींचं काम, बरोबर? सहयोगात कुणाला आणायचं श्रीमाताजींचं काम. आपलं काम काय, घरातून बाहेर पडण्याचं. म्हणजे काय, सहयोग रिप्रेझेंट करण्याचं, दाखवण्याचं. एक मला वाटतं, म्हणजे मला वाटतं ते सत्य असू शकतं असं काही नाही, पण जे समाज हिताच्या गोष्टी ते आपण बघितल्या पाहिजे. म्हणजे काय, हा सहयोग हा डिस्प्ले केला पाहिजे, आपण दाखवला पाहिजे की असा सहयोग आहे. आणि हा दाखवताना कुठल्याच गोष्टीतून चैतन्य पसरत नाही, ते सहयोग दाखवण्यातून पसरत, बरोबर? तर मग दाखवताना होईल काय, जनता बघेल. समजा जनता पिक्चर बघते, त्याच्यातले दोष जर घेते, आज बघा आपण युवा शक्ती जसे दूषित होत आहेत बरेचसे जण सगळे, तर सहयोग दाखवल्यानंतर ते पॉझिटिव्ह तर होतील, जनता पॉझिटिव्ह तर होईल, बरोबर? आज आपण बघा जे कोणी प्रचार प्रसार अरेंज करतात, समजा पूजा अरेंज करतात, किंवा हे काय की एक क्रांती सहयोगाची, सहयोग श्रीमाताजींनी सुरू करून दिलेलं हे गाडं आहे. हे गाड्याचे आपण सगळेजण एक त्याला म्हणतो ना, घोडे म्हणा, त्याला काहीतरी वाहक म्हणा, हे वाहक वाहून नेत आहेत. मग हे वाहक वाहून नेताना काही जण असे पण आहेत, कशाला प्रचार प्रसार घ्यायचा, कशाला पूजा घ्यायची, खर्च होतो, प्रचार प्रसार कशाला घ्यायचा, एकच जण सहयोगात येतो, कुठेतरी एखाद्याला सेंटर मध्ये येतो, फॉलोअप मध्ये 5 जण येतात. ही गोष्ट चुकीची, लक्षात घ्या. हा सहयोग डिस्प्ले करणं फार गरजेचं आहे, कारण याच्यातून चैतन्य वाहतं. ते आता परवा आमचा विषय चालू होता की बघा जे महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत, बघा महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत ना, ते अदर म्हणजे राज्यांच्या दृष्टिकोनातून समाजाला फारसे घातक नाही. कारण यांच्यामध्ये करुणा आहे, प्रेम आहे, हृदय. हे कोणी शिकवलं आपल्याला? कोणी हाताला धरून शिकवलं का की तू प्रेम वाटत चल किंवा करुणा वाटत चल? हे कोणी शिकवलं? श्रीमाताईंच्या लेकरांनी. कोणी शिकवलं? संतांनी शिकवलं. ही जी काही शिकवण होती, तो धर्म जो विश्वनिर्मळ धर्म होता, आपण म्हणतो आपणच आणूया, हे आपण नाही, संत तुकोबारायांनी शिकवलं. चालत होते, विठ्ठलाचं नाव घेत 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 चालत होते आणि लोक जोडत गेले. लोक बघितलं, लोकांनी तुकोबाराय असे, मग आपल्याला पण असंच व्हावं लागेल. आपल्या कॉलनीतला एखादा मुलगा चांगला आहे, बघतो किती अभ्यास करतो, तो किती हुशार आहे, मग 4 आया त्यांच्या मुलांना सांगतात. म्हणजे कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला लोकांना खेचून आणायचं नाही, आपल्याला सहयोग डिस्प्ले करायचं. आणि हे सहयोग विश्व निर्मल धर्माचं हे प्रमुख काम असलं पाहिजे. आज एका पूजेमध्ये बोलणार होतो मी, मोठी नॅशनल पूजा होती,
की बघा सहयोगाचे मोठमोठाले ट्रस्ट झाले, सगळं झालं, याच्या मागचा हे ट्रस्ट वगैरे ओपन करण्यामागचा श्रीमाताजींचा उद्देश काय होता? उद्देश काय होता? नुसतं पूजा घेणं होता नाही, तर इथून काहीतरी एक क्रांती घडली पाहिजे जी समाजामध्ये दिसली पाहिजे. कारण इथं पैसा जमा होतो, इथून युवा शक्तींना बळ मिळालं पाहिजे, इथून वेगवेगळे साधनं ज्याच्या मार्फत सहयोगाचा प्रचार प्रसार होईल हे दिसलं गेलं पाहिजे. मग श्रीमाताजींचा उद्देश काय होता? वर्षातून काही हवन तरी असे झाले पाहिजे जे विश्वाला पूरक गोष्टींवर भर देतील. आज आपण होम हवन करतो, घरात हवन करतो, घर घेतलं का किती आनंद होतो आपल्याला, पण विश्वासाठी हवन करतो का? वर्षातून 3 तरी हवन करा, म्हणजे झाले पाहिजे या गोष्टी की विश्वाचे प्रॉब्लेम्स त्याच्यात गेले पाहिजे. आणि ही गोष्ट बघा, समजा मोजकेच बोटावर मोजणे इतपत संत मंडळी होते आणि त्यांचं चैतन्य आज मार्कंडेय जो गड आहे समजा उदाहरणार्थ, त्या गडाच्या आजूबाजूला 5-50 किलोमीटरवर बघा तुम्ही व्हायब्रेशन चेक करा. त्या एका संतामार्फत जर एवढं चैतन्य पसरू शकतं, आज आपल्या मार्फत समाजामध्ये किती चैतन्य पसरू शकतं. आणि ही गोष्ट मावशी घडलेली फुलेनगर परिसरात. काका आपल्या म्हणजे आम्ही तर त्यावेळेला 20-21 वर्षाचे होतो, तर त्या परिसरामध्ये सहयोगाचा प्रचार प्रसार घ्यायचे विचारच नाही केला कोणी, म्हणजे करू शकत, अजूनही करू शकत नाही. त्या परिसरात कार्यक्रम घेतला काका, लिटरली सांगतो. त्याच्यानंतर अक्षय ते भेटले आपल्याला, परंतु त्याच्यानंतर त्या परिसरातले दरोडेखोरी, खून, मारामारी बंद झाली. हे फार मोठी गोष्ट आहे. काही जण बोलले पण की कोणी विचार नसता केला म्हणजे त्या गोष्टीचा, बरोबर. मग आपलं काम काय आहे की श्रीमाताजींना डिस्प्ले करायचं बस, आणि तो फोटो इतका चमत्कार करून जातो की तुमचा परिसर शुद्ध करून जातो, पूर्ण परिसर शुद्ध करून जातो. आणि मग बघा आपण काय करतो ना, सगळ्या गोष्टीची मार्केटिंग करतो, प्रचार करतो. प्रचार म्हणजे काय की समजा सुमितने ठेवला किंवा काळकाकाने ठेवला आणि खूप उतरायचं हजारांच्या संख्येने याला प्रचार म्हणत नाही, बरोबर. प्रचार म्हणजे काय, सकाळी तुम्ही ध्यान केलं, ध्यानातून उठले, श्री माताजी आज तुम्हाला योग्य सहयोगाचं कार्य माझ्या हातून घडू द्या, बरोबर. आपल्याला योग्य, मग बघा कोणी ना कोणी समोर येतं, आपल्याला सहयोग सांगणं होऊन जातं आपलं त्याला, बरोबर. आपण काय करतो ना, सगळ्या गोष्टींचा प्रचार करतो पण सहयोगाचा करत नाही. आता तलवारे मावशी होत्या, त्या नाही दिसत नाही म्हणून मी म्हणजे असंही बोललोच असतो, ते चांगलं, जे गोष्ट चांगली त्या गोष्टीविषयी बोललंच पाहिजे. तुम्ही बघा प्रत्येक शब्दात गहनता, स्थिती आणि याचाच उल्लेख आहे, बरोबर. तर असे सहयोगी घडले पाहिजे. तर प्रचाराचा विषय आला तर आपण सगळ्या गोष्टींचा प्रचार करतो. समजा आपल्या घरात पाहुणे आले, समजा लेडीज लोक आहेत, साडी कुठून घेतली, त्या दुकानाचं नाव घेतलं, झालं, त्या दुकानाचा प्रचार झाला ना, बरोबर. आपण कुर्ता कुठून घेतला, झालं, त्या दुकानाचा प्रचार झाला. आपण सहयोगाचा प्रचार करतो का? एक काका होते थोडेसे वयस्कर, माझ्या घरात आले. काका त्यांनी घरात, आता मी काय फक्त स्वस्तिक काढतो आणि घेऊन देतो, कलश बघितला, स्वस्तिकावर पुढे केला म्हटलं नाही, स्वस्तिकच काढला म्हणून स्वस्तिक पुढे केलं. आपण क्रॉस पुढे केला पाहिजे. म्हटलं का बरं? म्हणे सहयोग आहे ना, बोलता करा म्हणे, बोलता. म्हटलं याच्याने कसं काय बोलता? मग लोकांना प्रश्न पडेल ना, राहून क्रॉस तर ख्रिश्चनांचा आहे आणि कलशावर कसा, मग तिथून सहयोग सांगा. म्हणजे एक उदाहरण त्यांनी दिलं आपल्याला, सहयोग बोलता करा. आपण सहयोगाला बोलता करतच नाही. आपण काय करतो, पूजा आली बॅच घालून जातो. अहो कशाला पूजेत बॅच घालता तुम्ही? सहयोगाची नका घालू, सहयोगीच आहे ना सगळे तुमच्या समोर. उलटी गोष्ट आपण उलटी गोष्ट करतो ना, पूजा आली की बॅच घालून जातो. कारण तिथं सहयोगीच आहे, त्यांच्या समोर कशाला तुम्ही श्रीमाते दाखवता? आपण बाहेर पडताना जा, ही मार्केटिंग आहे. बाहेर पडताना हा मी सहयोगाचं करतो असं कुंकू लावून जा, ही मार्केटिंग आहे. म्हणजे रोज ह्या धर्माचं काम आपण केलं पाहिजे, सहयोग धर्माचं काम केलं पाहिजे. आणि फार गरज आहे बघा, ह्या धर्माच्या कामाची जनतेला फार गरज आहे, फार. अक्षरशः असे काका लोक याच्यातून
वाचलेले बघितलेले ना की कधी कधी त्यांच्या तिथून निघताना रडू येतं आणि श्रीमाताजींना प्रार्थना होती, श्रीमाताजी हे जे काही घडवून घेताय तुम्ही आमच्या मार्फत याचा आम्हाला फळ नका देऊ, कारण आम्ही धन्य आहोत तुम्ही ही गोष्ट करून घेताय. कारण काही काही उपचारच नाही लोकांकडे काही काही विषयांचे, त्याचा मार्ग सहयोग सांगतो, त्याचा मार्ग. आता उदाहरण देण्याचं म्हणजे आपलं हा सेशन नाहीये मिरॅकल सांगण्याचा, नाही तर भरपूर मिरॅकल आहे. आणि मग हे करत असताना श्रीमाताजी आपल्याला सावरतात. सहयोगाचा प्रचार प्रसार हे कसलं कार्य आहे? सहयोगाचं कार्य नाही. सहयोगाचा प्रचार प्रसार हे धर्माचं कार्य. हा विश्व निर्मल धर्म आपण जनतेसमोर मांडत असतो. हा धर्म आहे बघा, हे धर्माचं कार्य आपण. आणि हे धर्माचं कार्य करत असताना तो परमेश्वर श्रीमाताजी आपल्याला तारत असतात. मला सांगा आजपर्यंत एखादा जण दाखवा जो प्रचारात पडला त्याला अडचण आली? काका आलीच नाही अडचण, कधीच नाही, कधीच नाही. मला एकदा आली होती अडचण. उदाहरण द्यायला नाही लावलेलं, मिरॅकल सांगायला नाही लावलेले, तरी तुमच्या समोर एक मिरॅकल सांगतो. अंतापूर ताहराबादला गेलो. रात्री येता येता उशीर झाला. माझ्या डोक्यातच नाही की आपल्याला पेट्रोल टाकावं लागेल, ऑनलाईन पैसे खिशात कॅश नाही, बरोबर. आणि त्यावेळीची गोष्ट आहे 3-4 वर्षापूर्वीची. तर स्कॅनर वगैरे या गोष्टीच नव्हत्या. तर निघालो तिथून. तर 6:30-7 वाजता तिथं खूप अंधार होता अंतापूर ताहराबादमध्ये. आता विकीच्या लग्नाला गेलो तर आपण तिकडे. तर एक पेट्रोल पंपासमोर गाडी आणली. तर तो म्हणजे स्कॅनरच नाही भाऊ, आम्ही वापरतच नाही. आणि गाडी 20 किलोमीटर सुद्धा पुढे जाणार नव्हती. मग काय करायचं भाऊ, आता काय करायचं. तर श्रीमाता, मग मी थोडस इकडे तिकडे बघितलं, कोणाकडेच नाही, काहीच नाही, ऑनलाईन नाही. तर म्हटलं आता गाडी तर पुढे जाणार नाही. श्रीमाताने म्हटलं श्रीमाताजी तुम्हीच आणलेले इथं, तुम्हीच बघा काय करायचं. गाडी साईडला घेतली, बसलो डोकं ठेवून टाकीवर असं बसलो. नंतर थोडस पुढे बघितलं. तर त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. आपण म्हणतो ना प्रार्थना करा पण विचार करून करा. तर मी श्रीमातेना प्रार्थना केली काका, काय कदाचित आता इथून पुढे मला जाता नाशिकला 3-4 तास लागते. एखाद्या हॉटेलमध्ये पण स्कॅनर नसलं, ऑनलाईन नसलं तर काय करायचं. मी प्रार्थना काय केली, श्रीमाताजी पेट्रोलला पण पैसे भेटू द्या आणि जेवायला पण पैसे भेटू द्या, कसे तरी भेटू द्या. आता देणारे तुम्ही काय. अक्षरशः श्रीमाताई समोर एक खोटं बोलत नाही, अक्षरशः मान वर केली. पुढच्या गाडीच्या टायरासमोर 500 रुपये होते. 250चं पेट्रोल टाकलं, 250 जेवण केलं, घरी गेलो. त्याच्या आधी कधी सापडले नाही, त्याच्यानंतर कधी नाही सापडले. पंपावाला म्हणे भाऊ एवढी मळालेली नोट कशी काय आली? म्हटलं दादा सापडत नव्हते, कुठेतरी कोपऱ्यात होते म्हटलं ते. म्हणजे एवढं दारता श्रीमाताजी तुम्ही धर्माच्या कामाला बाहेर निघा का. आम्ही ट्रिपल सीट माझी डिस्कवर गाडी होती. इगतपुरी घोटी आणि इगतपुरी दोन्ही दिवस शनिवार रविवार कार्यक्रम होता काका, भरपूर दिवस झाले. त्यावेळेस बॅनर लावून आलो तर एकाला पंचवटीत एक पोलीस मॅडम भेटले. अजून एखादा बसवायचा ना बाबा म्हणे. मॅडम सॉरी उतरतो आता थोडे. उतरलो तर गाडीत पेट्रोल वाजत होतं. म्हटलं भाऊ सागर भाऊ, म्हटलं आपण एवढे जण आलो आणि एवढ्या लांबून आलो, पेट्रोल कसं काय वाजतंय? तो म्हणे कॉक बंद आहे तुझा, बंद कॉक मध्ये गाडी तिथून जा. तसं पेट्रोल त्या गाडीमध्ये काय लागतं. श्रीमाताजी सगळं देणार आहे. धर्माचं काम केलं पाहिजे. माझं श्रीमाताजींच्या समोर सांगतो, इतक्या वेळा वाचवलेले श्रीमाताजींनी मरणातून, तर एकच विचार येतो. आता थोड्या काही गोष्टी फायनान्शियल मुळे आम्ही थोडस मागं होऊन जातो काका. एकच विचार करतो, उठल्यानंतर झोपायच्या आधी श्रीमाताजींचं कार्य करायचं आणि श्रीमाताजींना प्रार्थना करायची. श्रीमाताजी जो धर्म तुम्ही आमच्यामध्ये दिलेला आहे, पोटामध्ये दिलेला आहे, हृदयामध्ये दिलेला आहे, हा धर्म वाढला पाहिजे. आणि हे वाढण्यासाठी जी काही गरज आहे ती आमच्याकडून करून घ्या. खूप वेळा मरणाच्या दारातून श्रीमाताजींनी वाचवलेले आहे. मग त्यावेळेला जाणार होतो ना, थोडं वाढलं आयुष्य तर हेच काम करायचं. ही गोष्ट आपण थोडस सिरियसली गांभीर्यपूर्वक घेऊन, समजा काय काका समजा या गोष्टी काका ठेवतायत, पूजा ठेवतायत, हे ठेवतायत, ते ठेवतायत. अहो मग ही जर क्रांती चालली नाही तर कोण चालवलं? बरोबर आहे ना, साहजिक आहे, बरोबर. प्रत्येकाने हे कार्य उतरलं पाहिजे, प्रत्येकाने ते केलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची. आणि या समाजाला जे काही पोषक वातावरण तयार होईल, त्या
ते कसं तयार होईल हे आपण बघितलं पाहिजे. समाजाला पोषक वातावरण कसं तयार होईल हे आपण बघितलं पाहिजे. एक कळवणचा किस्सा सांगतो. नाही म्हणे हा पेशंट रिपेअर होणार नाही असं तसं. मग तिथल्या आजूबाजूच्या बायका आल्या, सहयोगी होत्या, आम्हाला फोन केला, गेलो. आज तुम्हाला सांगतो श्रीमातेच्या कृपेत पेशंट इतकं सुखरूप रिपेअर झालं आणि सहयोगाचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल झालं. म्हणजे काय, आपण उतरणं गरजेचं असतं. तरच धर्म वाढेल ना. धर्म वाढण्याचं साधन काय? श्रीमाताजी काय म्हणल्या, तुम्ही माझ्या हात आहे, तुम्ही माझ्या हात आहे ना. मग आपण कशाला घाबरायचं कुठल्या गोष्टी? आम्ही तर अशा गोष्टीत हात घातलेल्या जिथे कॅन्सरचे पेशंट होते. म्हणजे एक सांगतो उदाहरण तुम्हाला. तर घाबरायचं कारण नाही. आपण उलटवलं म्हणा, आपल्याला काय करायचंय, पॅम्पलेट वाटायचे, आपल्याला काय करायचं सहयोग सांगायचं, आपल्याला काय करायचं हवनामध्ये यायचं, आपल्याला काय करायचं पूजेमध्ये यायचं. उतरायला काय हरकत आहे? आज एवढा मोठा विषय होता, मी नाव नाही ठेवत का कोणाला, क्षमा. पण लोकांचा कल कुठं? नाही, पूजा करायला भेटली पाहिजे. काय माँ की पूजा है जाने का. अरे पण इथं एवढा मोठा विषय करा, धर्माचा विषय ना. श्रीमाताजींनी काय सांगितलं? अहो मला सांगा, पूजा काय? एक गोष्ट विचारतो, पूजा काय? समजा लेकरू आईच्या पदराखाली जर झोपून राहिलं किंवा पदरालाच लटकून राहिलं, आई काय म्हणत, जाय ना तिकडे काम करा, काहीतरी काम करून आलं, आई काय करेल, ये बाळा. काम केल्यानंतर आईची चरण सेवा करून जे काही आशीर्वाद मिळणार आहे त्याला पूजा म्हणतात. आपण काम केलंच नाही, करतच नाही, आपण काम करतच नाही, आपण धर्म कसा वाढेल हे बघतच नाही, या विश्वाला तारता कसे हे बघतच नाही, समाजातले प्रश्न कसे सहयोग प्रचार प्रसाराच्या माध्यमातून सॉल्व्ह होतील हे बघतच नाही, समाजाविषयी आपल्या पोटात कळकळच नाही, आणि नुसतंच प्रचाराला चालले. लेंडार चालले, 1500, 2000, 50,000 लोक. मागच्या वेळेस कुठं नाव घेत नाही का, क्षमा का. मागच्या वेळेस कुठं म्हणे महाराष्ट्रात पूजा घ्यायची नाही, 40,000 लोक गेले पूजे. 40,000 किती? 40,000. अहो काय चाललंय, काय चाललं काय? आणि नंतर जाणत्या सहयोग्यांकडून ऐकलं की ती जागा अशी आहे की तिथे श्रीमाताजी त्या जागेवर नाराज. म्हणजे हा विषय गौण आहे, परंतु काय की आपल्याला आपण हे विसरलेलो आहे. का विसरलं माहिती का? हा तर ती छत्रछाया दिलेली श्रीमाताजींनी. हा आपल्याला आशीर्वाद आहे, आपल्याला काहीच होत नाही ना. आपल्याला थोडासा आजारी पडतोय आपण, आपल्यावर नॉन सहयोगांसारखं संकट येतं का? कधी नाही येत. आणि याच्यामुळे झालंय काय माहिती का? आपण बिनधास्त झाले. आपण विसरलेलो आहे की हे छत्र का दिलेले आहे, हे प्रॉब्लेम्स आपल्याला काय येत नाही नॉन सहयोग्यांसारखे. तर हे सहयोगी चांगले राहतील, तेव्हाच राहतील, तेव्हाच सहयोगाचं कार्य करतील, तेव्हाच विश्वनिर्मळ धर्माचा प्रचार करतील, जेव्हा हे चांगले राहतील, सुदृढ राहतील, जेव्हा यांच्याकडे पैसा अडका राहील, जेव्हा यांचं फॅमिली चांगली राहील. पण उलट झालेलं, आपली फॅमिली चांगली ठेवली, पैसा अडका दिला, सगळं दिलं, आपले शरीर स्वास्थ्य दिलं, आणि आपण धर्माचं कार्य विसरलो. उलट झालं. मग कदाचित मला वाटतं श्रीमाताजी सुद्धा आता डोक्याला हात लावून बसले असते की आता काय करावं यांना. कारण आई दुःख देईल का? दुःख तर देऊ शकत नाही आई. आणि मग आपण सुख घेऊन नुसतंच आरामात बसलो. सुख घेऊन काय झालं, आरामात बसतो, बस तो रस्ता मोकळा आहे, त्याच्यात चालतोय फक्त, रोज ध्यान करतो, वा वा वा. तर ह्या धर्माची जी काही जो काही सिरियसनेस आहे ना, तो आपण हा धर्म कसा वाढेल याच्याकडे देऊ, आणि इथून पुढे हा विश्वनिर्मळ धर्म वाढवायचा आहे. हे आपण आजच काय म्हणतात त्याला, एक मनाशी खुणगाट बांधू. आणि श्रीमाता जाताना एक, आज पूजा नाही ना, तर एक फुल असं व्हायचं जाताना, एकच प्रार्थनेचं फुल होऊन जायचं, श्रीमाताजी आजपासून मी हा विश्वनिर्मळ धर्म वाढवत जाईल. आपोआप लोकांचं भलं होईल, आपोआप बदल होईल. लोकांचं भलं करण्यात तुम्ही आम्ही कोण नाही. हेच जागृती दिली, कुंडलिनी शक्ती दिली, आत्मसाक्षात्कार दिला, लोकांना इथं आणलं, झालं त्यांचं बरोबर. बस हा धर्म, एवढीच प्रार्थना करायची आहे. जय श्रीमाता. सहयोगातील आपल्या जबाबदाऱ्या आणि सहयोगातील बेसिक प्रिन्सिपल्स याच्यावरती आपण चर्चा करत होतो. एक लेक्चर आपण
फिजिकल लेवलला किंवा वागणुकीतनं आपल्याला सहयोगातल्या प्रिन्सिपल्स कशा आचरणात आणायचे हे आपण पाहिलं. आणि आता एक व्हिडिओ शिवाताईचं स्पीच की ज्याच्यामध्ये सहयोगाचं संपूर्ण सार मी असं म्हणेन त्या एका व्हिडिओमध्ये आहे.